काय होतं नितेश पाटील। आजच्या या आमदार नितेश राणे साहेब व आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या दोघांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त शैक्षणिक वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार त्यांचे चिरंजीव अजयजी मोरे साहेब, शिवसेनेचे धडाडीचे तालुका अध्यक्ष निलेशजी पाटील, या कुडू जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजेशजी मुगने, तसेच भिवंडी विधानसभाचे अध्यक्ष आमचे बंधू सचिनजी पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते आमचे विजयजी पाटील, तसेच आमच्या संघटनेचे सहकारी स्वप्नील जाधव, उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि शाळेचे केंद्र प्रमुख, तसेच विशेष म्हणजे आमच्या स्वाभिमान संघटनेचे जे चालक मालक संघटना आहे त्याच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच उपस्थित या भागातील शिक्षक आणि शिक्षक समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आणि आमचे सर्व तरुण सहकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यार्थी मित्रांनो, मागील अनेक वर्षापासून आम्ही हा विद्यार्थ्यांनी मगानी निलेशने सांगितलं की जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा चांगले दर्जाचे शिक्षण घेऊन मोठे अधिकारी तसेच चांगले उद्योगपती बनले पाहिजेत, म्हणून आम्ही सातत्याने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मागील 15 ते 16 वर्षापासून विद्यार्थ्यांना कुठे जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी हा गरीब आणि कोणाचा तरी गरजू विद्यार्थी असा जिल्हा परिषद शाळेत शिकतो अशी सध्या परिस्थिती झाली, म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यात कुठं कमतरता यावी नाही म्हणून आम्ही शांताराम मोरे साहेब आणि नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांना जे जे शिक्षणासाठी साहित्य लागेल ते पुरवण्याचं काम आम्ही करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे हौस वाढतील, त्यांनी विद्यार्थी चांगले अभ्यास करतील आणि आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतील। म्हणूनच खरं तर शाळेचे सर्व केंद्र प्रमुख इथे आहेत त्यांना मी शिक्षक आणि केंद्र प्रमुखांना सांगेन की आपल्या शाळेतील विद्यार्थी असा घडवा की इंग्लिश मिडियमच्या शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा आपल्या शाळेतील विद्यार्थी 98, 99, 100% मार्क्स कसं मिळवेल आणि आपल्या भागातील एखादा तरी IAS IPS विद्यार्थी घडला पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी कुठलाही शैक्षणिक साहित्य किंवा त्याला शिक्षणासाठी लागणारी कुठलीही कमतरता भागणार नाही एवढा निश्चित तुम्हाला इथं आम्ही शब्द देतो। आमदार साहेबांचे चिरंजीव व्यासपीठावर आहेत, तुम्हाला दिलेले शब्द कुठेही मागे आम्ही येणार नाही, कारण आम्ही या भागात राहतो, इथले लोकप्रतिनिधी आपल्या समोर आहेत। जो पण शिक्षण घेण्याची गरज असेल, एखादा विद्यार्थी IAS IPS करण्याची त्याची क्षमता आहे आणि तो कुठे अभ्यास करत असेल आणि त्याला कुठे कमतरता असेल, कुठलीही कमतरता असू दे, त्याच्या शैक्षणिक गोष्टीत कुठलीही कमतरता आम्ही भासू देणार नाही। म्हणून मी विद्यार्थी मित्रांना सांगेन का आपण इथं सगळे जमलात, सगळे शाळेत येतात, दररोज येतात का दांड्यावर का? आता हे साहित्य कोणाला भेटणार आहे? मग तुम्ही अभ्यास करणार का नाही? मग पुढच्या वर्षी आता आम्ही येऊ तेव्हा इथले गेलेले विद्यार्थी 1ली ते 7वी पर्यंत ज्याचा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर येईल अशा विद्यार्थ्यांचा आम्ही विशेष सत्कार ठेवणार आहे। जे कोणी जास्त मार्क्स काढेल त्या सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाईल। म्हणून मी तुमच्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून अपेक्षा ठेवतो की आपल्या शाळेतील विद्यार्थी नक्कीच 98, 99 आणि 100% मार्क्स काढून नंबर येईल। 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी इथे आहेत आणि इथला विद्यार्थी आपला चिंग शाळेत गेला तो कोणला शाळेतला विद्यार्थी 98 आणि 99% मार्क्स घेतले पाहिजेत आणि त्याच्यासही आपण त्या इथल्या सर्व शिक्षकांचा स्वागत आणि सत्कार करू। हे आपल्याला आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शब्द देतो आणि पुन्हा एकदा का आपल्याला शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांना कुठलं साहित्य किंवा त्यांना पुढे शिक्षण घेण्यासाठी कुठलीही गरज असेल तर शिवसेनेचे आमदार आणि आमची स्वाभिमान संघटना तुमच्या पाठीशी निश्चितपणे राहील एवढं त्या निमित्ताने बोलतो आणि इथं थांबतो। धन्यवाद। जय जय महाराज। धन्यवाद।